स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम. तर कशात यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज आहे माझ्या भावाचा वाढदिवस. तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओंकार तुला. थँक्यू दीदी, थँक्यू. तर यावेळेस ओंकारचा वाढदिवस गणपतीमध्ये आलेला आहे 11 दिवसाच्या आतमध्ये. तर आम्ही ओंकारसाठी मस्त केक वगैरे आणलेलं आहे. ते सगळं कटिंग वगैरे होईल. पण आजची बाप्पाची आरती ओंकार करणार आहे आमचा. तर आज ऑफिसला पण गेलता नाही, तो सुट्टी घेतला होता आणि घातलेले ते न्यू कपडे आहेत त्याचे. त्याला नवीन कपडे आणले होते काल. कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. कपडे आणि फॅशन ट्रिकमधनं घेतलेले आहेत बघा. 80,000 का. तर चला आता आरतीला सुरुवात करू. मग खाली सोसायटीच्या पण आरतीला जायचंय. आज पण काही कॉम्पिटिशन्स आहेत खाली. आता आम्ही केक कट करणार आहे ओंकारच्या वाढदिवसाचं. छान असा केक आणलेला आहे आम्ही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर यू. हॅपी बर्थडे डिअर ओंकार. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. हे व्हिडिओ आहे. हो याचा तोंड उघडा लागला. खाली जातोय सोसायटीच्या आरतीला आम्ही सगळे. मी, माझा भाऊ, पोरं तर आधीपासून खालीच येतं. आता आम्ही जातोय बस खाली. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला गणपतीची आरती पण करायला सांगितली होती की देव बाप्पा तरी आमच्या ओंकारला बघेल, छान अशी बुद्धी देईल म्हणून स्पेशली त्याला आरती करायला लावलं होतं. सकाळची पण आरती आणि संध्याकाळची पण आरती. तर त्या दिवशी 2 टायमाची आरती ओंकारने केलेली आहे. तर फायनली भावाचं बड्डे सेलिब्रेशन केलं. खूप जास्त रात्र झाली. बाहेर पण गेलतो आम्ही जेवण्यासाठी वगैरे म्हणून वेळ काय मिळाला नाही. 12 सप्टेंबरला त्याचा वाढदिवस होता. ब्लॉग खूप मी लेट एडिट करते कारण मला वेळच मिळत नव्हता बिलकुल. पण इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे. ह्यांच्या घरात सत्यनारायणची पूजा, त्यांच्या घरात सत्यनारायणची पूजा, म्हणून थोडं पण वेळ नव्हता. तर खूप लेट माझं ब्लॉग येत आहे. त्याच्यामुळे सॉरी यूट्यूब फॅमिली तुम्हा सगळ्यांना. तर वाढदिवस खूप छान असं सेलिब्रेशन केला. केक वगैरे आणला होता त्याचा फेवरेट. त्याला जे फ्लेवरचा केक आवडतो ते फ्लेवरचा केक आणला होता आम्ही. आणि त्याला कपडे आणले होते नवीन. बाकी तर गिफ्ट वगैरे काय नको म्हणला. त्याला कपडे घ्यायचे होते लक्ष्मी रोडवरनं. तर जाऊन लक्ष्मी रोडवरनं कपडे घेतला तो. आणि त्या दिवशी बाहेर गेलो तो जेवायला. आम्ही तिथे पण शूट करणार होते पण इतकी गर्दी. मोबाईलमधलं चार्जिंग संपून गेलं माझं. त्याच्यामुळं काहीही शूट करू शकले नाही मी. राहूनच गेला. तर छान असा बड्डे झाला. किती वर्षाचा झाला माझा भाऊ फायनली मी तुम्हाला सांगते. 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत माझ्या भावाला. 19 वर्ष लागलेलं आहे आता. तर आता तसं बघायला गेलं की आत्ता 6 महिन्यामध्ये त्याला आता थोडंसं नॉलेज येईल, थोडीशी बुद्धी देईल देव त्याला. तर ठीक आहे तसं तर तो चांगला आहे. खूप चांगलं काम करतो. मनाने पण खूप चांगला आहे. पण कधी कधी थोडं खूप मिस्टेक करतो त्याच्यामुळे. पण आता 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर आता तर नक्की डेफिनेटली तो चांगला वागेल, चांगले कामं करेल, डोक्याचा वापर करेल. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि आज आम्ही जाणार आहे आमच्या जाऊबाईच्या घरी. तिथे सोसायटीमध्ये आरती आहे आमच्या जावेच्या इथे. तर तिथं महाप्रसाद पण आहे आणि आरती पण आहे. तर आमच्या जाऊबाईच्या घरचं पण गणपती दाखवते मी तुम्हाला. परवा पण गेलते पण मला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकले. तर आज मी जाणार आहे. आज तुम्हाला दाखवते जाऊबाईच्या घरातला गणपती. सोसायटीचा गणपती मी दाखवलेलेच आहे तुम्हाला. नाही पण दाखवले तरी त्याचा एक ब्लॉग बनवते आणि तुम्हाला दाखवते मी. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.